कोयते चिमणा बाहेर या आधी. त्या मायला ह्या कोयत्याच्यात का झालं सरपंच साहेब? कसं काय येणं केलं का बा आज गरीबाच्या घराकडं? का झालं म्हणता? अहो हागल्यानं बाय भरलं की माया. मग आम्हाला काय सांगता? जा आणि घरी धुवून घ्या. इकडे आले तर आपल्या घरी पाणी नाही का तुमच्या घरी धुवाले? हो का? नाही म्हणजे हागाचं तुम्ही धुवाचं आम्ही का? हा ह्या रस्त्यावर आता तुम्ही बसलो ना हागाले. कोण सांगे तुम्हाला? हा कोण आहे ते बकर मुर्दा बसवला त्याचा? कोण आहे ते कार्या भोकाचं सांगणार? हो वहिनी, रात्री दिसलं मला रस्त्यानं 12 वाजता. भोवती बसून होती, तुमच्या हातात थाली होती. कोण नाव घेतलं माया? आई कोण आहे? हो सरपंच साहेब, अख्खा गाव रस्त्यावर हाकते तो तुमचे डोळे फुटते का? चालले इकडे आमच्याकडे तोंड वर करून म्हणाले नाही गरीबाचं कोण नाही म्हणून गरीबावर जोर टाकायचा. वा रे वा. अहो चांगली बोलणं सरपंचानं गावचे. काही बोलते का तू? जा बरं अंदर. पाय कोयत्या आता बायको डपटून ठेव. सरपंच मी गावचा पाय कशी बुरेल माझ्यासोबत. हा मग काय करू सरपंच? लय दिवस लावले गावात, माहित आहे अख्ख्या गावाला किती कामं केले तुम्ही. तर दिला का आम्हाला एक तरी संडास? हा पूर्ण पैसे खाल्ले सरकारनं दिलेले, एक तरी संडास दिला आम्हाला? स्वतः 4-4 मजली माड्या बांधल्या आणि लोकांच्या घरावर कवलं ते संतोष आहे. हा तवा नाही पाच झुकून आमच्याकडं. आणि आज पाय का भरला? आता पोरीला आलते रात्री कळ नाही सुधारलं, मग काय करणार आहे? दिला का तुम्ही संडास एक तरी? अरे कोठ आग लागली महायला बंद मजबूत दुसऱ्याला इकडे तर. अरे का झालं सरपंच साहेब? का मोठा तू इथं त्या दिवशी होता ना बे रस्त्यावर. मग काय करावं होतं? बसावं नाही तर काय करावं? आणि आपलं पोट मस्त रस्त्यावर बसते हागाले. नाही त्या दिवशी होतं ते बसून दिसलं मला. म्या म्हणलं त्याले बापू म्हणलं असं रस्त्यावर बसत नाही, त्या तर घरी संडास आहे म्हणलं. तर म्हणते का मा बापानं सांगितलं म्हणून रस्त्यावर बसाले का? तर स्वतःचा संडास भरला नाही पाहिजे, लय दिवस टिकला पाहिजे. तुमच्या मायला तुमच्या. अरे काय झालं म्हणतो सरपंच? आले गाव जमा करू आले का तुम्ही इथं? आजी बाबाजी, हे चिमण्याची पोरगी रात्री रस्त्यावर संडासले बसली. मी सकाळी आलो ग्रामपंचायत म्हणून माझा पाय भरला. आता पहा बरं मी सांगत आलो तर हे चिमणाबाई मावर भिडली. भेटून येतं का करू? एकट्यात पण येऊन सांगू शकत होते? बंदा बाहेर येऊन तोंड फावून राहिले तर हा काही इज्जत आहे का नाही आम्हाला? रस्त्यावर हागले का वय? काही इज्जत आहे का नाही बाईच्या जातीले? एवढ्या इज्जतीची आहे तर संडास बांधा ना घरी. संडास बांधून रस्त्यावर हागाले का तुमच्यासारखे? तुमच्याकडे आहे, आमच्याकडे नाही आहे म्हणून आम्ही हाकतो रस्त्यावर. पण तुमच्याकडे असून तुम्ही कोणता फायदा? कधी पाहिलं का गावाकडे झुकून किती रोगराई वाढल्या? तर कॉलरा काय टायफॉइड, हा मलेरिया, डेंगू तेव्हा नाही दिसत तुम्हाला? आम्हाला समजतं म्हणा की रस्त्यावर बसल्याने बिमाऱ्या फैलते, सगळं काही होते. पण हे तुम्हाला कधी समजत सरपंच साहेब? अहो नाही घरोघरी संडास, तर सार्वजनिक संडास बंद गावात, जेणेकरून गावातले लोक त्याचा वापर करणार आणि रोगराई वाढणार नाही गावात. पण नाही, तुम्हाला आपले खिसे भरायचे आहे. जा बरं तू इकडून पोट्या, दिमाग नको बरं तू. काहून जा? आता आपल्यावर आले म्हणून जा का? हा नाही, तुम्ही आमचा विचार करूच नका, स्वतःचाच विचार करा. स्वतःच्या 2 मधले 4 मधले चढवा तुम्ही. गावाला का घेऊन देईन तुम्हाला? नाही का कोणी मेलं का गेलं का? त्या दिवशी माहिती आहे तुम्हाला त्या झिडपीची पोरगी लय टायफॉइड झाला, भरती आहे सरकार दवाखान्यात. कधी जाऊन पाहिलं तुम्ही काहून झाला तर? हा हे तुमची व्यवस्था गावाची. लोक मुर्रायला थिरा दिसत आणि पाय भरला तर आले तोंड वरतो करून भांडाले इकडं. कधी गावाकडे पहा झुकून. बरोबर आहे. अरे बापू हे पोट्ट बोलते ते बरोबर बोलते. आता थोडं स्वतःचा विचार न करता मला वाटते तुला गावाचा पण विचार करावा. बाबाजी आली माझी चूक लक्षात. आता बघा 2 महिन्यात कसं गावात संडास बांधतो. आणि चिमणाबाई सॉरी बरं का. आता तुमचं चुकलं म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो. पण मी किती चुकलो होतो हे मला माहित नव्हतं. पण तुम्ही माझी चूक दाखवून दिली, याचाच समाधान. मात्र जाऊ द्या, राग मानू नका. आता बघा गावाचा विकास कसा करतो तडाख्यानं तो.